नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चेतन गोरे, मॉन्सून क्रॉप सायन्स प्रतिनिधी। आज आपण टोमॅटो या पिकासाठी योग्य जमीन कशी निवडावी किंवा योग्य जमिनीचा टोमॅटोच्या वाढीवर आणि उत्पन्नावर कसा परिणाम होतो याच्याबाबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम पहिला मुद्दा जमिनीची निवड। तर कुठल्या प्रकारची जमीन टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? तर मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन टोमॅटो पीक लागवडीसाठी योग्य आहे। त्यामध्ये जमिनीचा सामू हा साधारणतः 6 ते 6.8 पर्यंत असावा। जमीन ही पाण्यात चांगला निचरा करणारी असावी, ज्यामुळे जमिनीत जर पाणी साचून राहिलं तर ते टोमॅटो पिकासाठी हानिकारक आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जमीन तयार करणे। टोमॅटो पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 फूट खोल नांगरट करावी। यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि हवा पालट होऊन तण आणि कीटकांचा प्रादुर्भाव पण कमी होतो। तसेच जमिनीमध्ये रोटावेटर फिरवावे, यामुळे माती अधिक भुसभुशीत होते। हे सगळं करत असताना सोबतच आपण यामध्ये सेंद्रिय खते जसं की शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट हे पण मिसळू शकतो। यामुळे जमिनीची सुपीकता पण वाढते। तर त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बेड तयार करणे। तर बेडची रुंदी ही साधारणतः 3 ते 3.5 फुटांपर्यंत असावी। बेडची उंची ही 1 ते 1.5 फुटापर्यंत असावी, कारण जेवढा बेड 1 ते 1.5 फूट उंच असेल तेवढाच पाण्याचा चांगला निचरा होईल आणि मुळांच्या वाढीसाठी चालना पण मिळेल। त्यानंतर 2 बेड मधील अंतर हे दोन्ही बेडच्या मध्यापासून साधारणतः 5 फुटापर्यंत असावं। बेड सपाटीकरण करणं पण फार महत्त्वाचं आहे। यामध्ये आपण बेड सपाटीकरण केल्यानंतर त्यावर ड्रीप पसरवणं पण सोपं जातं। तर एक साधारण हलका सिमेंटचा पोल त्यावर आपण फिरवून बेड पण सपाट करू शकतो। ड्रीपची निवड। तर ड्रीपची निवड ही जमिनीच्या प्रकारानुसार करावी। हलकी जमीन असेल तर 2 लॅटरल पसरवावे आणि भारी जमीन असेल तर सिंगल लॅटरल मध्ये पण आपलं काम होऊ शकतं। ड्रीप पसरवताना एक काळजी अशी घ्यावी की 1.25 kgचा प्रेशर किंवा 1.25 kgचा दाब हा आपल्या संपूर्ण प्लॉट मध्ये बसेल अशाच प्रकारे आपण ड्रीपचं व्यवस्थापन करावं, जेणेकरून प्रत्येक झाडाला प्रत्येक रोपाला सारखं पाणी मिळेल। पुढचा महत्त्वाचा मुद्दा बेसल डोस। तर माती परीक्षण अहवालाच्या आधारावरच बेसल डोस ठरवावा, ज्यामध्ये सर्व प्रकारचे संतुलित अन्नद्रव्य जसे की प्रथम, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्य, सूक्ष्मजीव, जैविक खते यांचा समावेश त्यामध्ये असावा। सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या कॉम्प्लेक्स खतांच्या ग्रेड जसे की DAP 10-26-26, 12-32-16, जैविक खते, जीवाणू, दाणेदार मायक्रोरायझा यांचा पण आपण सतत मिश्रण करून बेडच्या वरच्या बाजूने पसरून द्यावे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा मल्चिंग पेपरची निवड। टोमॅटो पिकासाठी मल्चिंग पेपर निवडताना तो साधारणतः 25 ते 30 मायक्रॉनचा असावा, ज्याची रुंदी ही बेडच्या रुंदीनुसार 4 ते 5 फूट असावी। मल्चिंग पेपर टाकताना किंवा पसरवताना त्याची सिल्वर कलर असलेली बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने तो टाकावा। तो बेडवर पसरवताना संपूर्णपणे ताणून आणि मल्चिंग पेपर आणि बेडमध्ये कुठलाही गॅप राहणार नाही अशा पद्धतीने तो पसरवावा। त्यानंतर वेगवेगळी संसाधने वापरून आपण बेड मध्ये होल पाडू शकतो। होल हे साधारणतः 2 फुटावर होल पाडावे आणि होल पाडताना ते होल जास्त मोठं होणार नाही याची पण काळजी घ्यावी। त्यानंतर बाजारात मिळणारे जे रेडीमेड होल असणारे मल्चिंग पेपर मिळतात, तर ते घेताना फक्त 2 फूट त्याचं अंतर असलं पाहिजे 2 होल मधलं, हे बघूनच आपण मल्चिंग पेपरची निवड करावी। तर टोमॅटोची लागवड करताना झिगझॅग पद्धतीने न करता एका सरळ रेषेत लागवड करावी। लागवडी आधीचे पाणी नियोजन। तर साधारणतः लागवडीच्या आधी संपूर्ण बेड ओला होईल अशा पद्धतीने ठिबकने पाणी देऊन घ्यायचंय, ज्यामुळे जी बेड मधील हीट असते ती बाहेर निघून जाते। आणि त्यानंतर लागवड करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार 60% मॉइश्चर म्हणजेच वाफसा स्थितीत बेड आल्यानंतरच आपण लागवड करावी। जास्त ऊन असल्यास शक्यतो संध्याकाळीच लागवड करावी। लागवड करते वेळी मल्चिंग पेपरचं जे होल आहे ते मोठं होणार नाही किंवा फाटणार नाही याची काळजी घ्यावी। लागवड करताना टोमॅटोचे रोप जेव्हा लागवड करतो त्यावेळी होलच्या मधोमध 2 बोटांनी हलगद माती बाजूला सारून रोपाच्या बुडाचं जे कोकोपीट आहे ते संपूर्ण माती अडकळून हळूवारपणे दाबून द्यावं। त्यानंतर रोपाची लागवड करताना अशी करावी की ते होलच्या एकदम बरोबर मध्यभागी लागले पाहिजे, जेणेकरून जे रोपाचं जे बूड आहे ते मल्चिंग पेपरला टच होऊन उष्णतेमुळे जळणार नाही। एकदा संपूर्ण लागवड झाली की आपण त्याला 50 ते 100 मिली पाणी ड्रेंचिंग द्वारे द्यावे। टोमॅटो लागवड करताना आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसे की आपण जर ड्रीप मागच्या वर्षीचं वापरत असू तर ते ड्रीप पूर्णपणे जमिनीवर किंवा आपल्या शेतात पसरवून घ्यायचंय, साफ करून घ्यायचंय आणि शेवटी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लिटर सल्फ्युरिक ऍसिड ड्रीपद्वारे सोडून ते ड्रीप पण साफ करून घ्यायचंय। रोप लागवड करताना रोपाच्या बुडाला जास्त माती लावू नये, यामुळे रोप आणि मल्चिंग पेपर यांच्यामध्ये हवा खेळती राहत नाही
आणि रोपाच्या मुळांना जी हवा भेटली पाहिजे ती भेटत नाही। रोप लागवड करताना आपण जो खड्डा घेतो तो हातानेच घ्यावा किंवा बोटानेच घ्यावा। त्यासाठी कुठल्याही प्रकारचा गज, पाईप किंवा बांबू, चमचा याचा वापर करू नये। लागवडीसाठी खड्डे घेत असताना मुळांच्या कक्षेतील माती घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी। लागवड करण्याआधी बेड मधील हीट काढणे हे महत्त्वाचे आहे। जर आपण तसे न करता जर लागवड केली तर जास्त प्रमाणात रोपांची मर होऊ शकते। टोमॅटो पिकासाठी जमीन तयार करताना या काही गोष्टींचे जर पालन केले तर आपल्याला उत्पन्नही चांगले मिळते आणि पिकाचीही चांगल्या प्रकारे वाढ होते। धन्यवाद।